आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भारत पोलच्या माध्यमातून इंटरपोल नोटीस जारी करण्याची प्रक्रिया वेगात होईल। केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी जनतेला दिलं आश्वासन। ये पोर्टल बहुत डिटेल एक्सरसाइज कर बनाया गया है। मैं मानता हूं कि रियल टाइम इंटरफेस इसकी जो विशेषता है वो पोर्टल अपराध नियंत्रण के लिए हमारे एजेंसियों के लिए सीधा और प्रभावी संवाद सुनिश्चित करेगी। अंतर्राष्ट्रीय सहयोग इसके माध्यम से पोर्टल वैश्विक नेटवर्क के साथ रियल टाइम डाटा शेयरिंग और रेड कॉर्नर नोटिस अलग अलग नोटिस को जारी करने के लिए अंतर्राष्ट्रीय अनुरोधों को और हमारे अनुरोधों को भी बहुत तेजी से वहां पर हम पहुंचा पाएंगे। नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी नशामुक्त नवी मुंबईचे सैनिक व्हा अशी जनतेला केली अपील। हा निर्धार केवळ स्वतः करता नाहीये, हा आपल्या शहराकरता नाहीये, हा केवळ आपल्या समाजाकरता नाहीये, आपल्या देशाकरता देखील आहे। आपल्या देशाची लढाई आहे। या देशाच्या लढाईमध्ये आपण एवढं तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की मी स्वतः कधीही ड्रग्सला हात लावणार नाही, मी कधी या नशेमध्ये पडणार नाही आणि माझ्याच्याने त्याच्या विरुद्धच्या लढाईमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन। एवढं जरी आपण आपल्या मनाशी फुलगाठ बांधली तरी देखील मी असं म्हणेन की हा कार्यक्रम सफल झाला आणि तुमचं जीवन देखील सफल होईल। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण सगळे ड्रग फ्री नवी मुंबईचे सैनिक व्हा आणि या कॅम्पेन मध्ये या ठिकाणी सहभागी व्हा एवढीच विनंती करतो। स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या आदरणीय नेत्यांना सन्मान मिळतो याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेण्याचं कारणच नाही। महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं। प्रणव मुखर्जी अपने आप में एक ऐसे नेता थे जो देश को दिशा देकर गए हैं और ऐसे व्यक्ति का सम्मान करना ये भारतीय जनता पार्टी का ये संस्कार रहा है। इसलिए हमारी सरकार या माननीय प्रधानमंत्री मोदी जी उनके ये पहले से भूमिका रही है मोदी जी की कि देश के लिए, देश के विकास के लिए, देश को संगठित रखने के लिए, देश के देश प्रेम के लिए, देशभक्ति जिन व्यक्ति में है ये इतिहास होता है कि उनके जीवन कैसा वो व्यापित करे। ऐसे जीवन व्यापित करने वाले व्यक्ति को अगर सम्मान मिलता है तो कांग्रेस पार्टी को मुझे लगता है कोई आपत्ति नहीं होनी चाहिए। कांग्रेस पार्टी के नेताओं को कोई आपत्ति नहीं होनी चाहिए। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में ड्रग्स के खिलाफ चल रही मुहिम में महाराष्ट्र भी बड़े पैमाने में सम्मिलित है। नवी मुंबई से शुरू किए गए इस नशा मुक्त नवी मुंबई अभियान के तहत हमारी नई पीढ़ी को ड्रग्स से दूर रखने का हमारा प्रयास है। नवी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है। इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना, जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से ये जो कैंपेन हमने शुरू किया है पूरे महाराष्ट्र में एक बड़ी लढाई ड्रग्स के खिलाफ हम लढने जा रहे हैं। स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळण्यासाठी ज्या ज्या बाबी अपेक्षित आहे त्या सर्व बाबी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने केल्या आहेत। मुंबईत माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं। संतोष देशमुखांना न्याय देण्याकरता ज्या ज्या काही बाबी करावायच्या आहे, जे काही चौकशा, ज्या काही गरजा आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या आहेत। सरकार गरजेप्रमाणे त्या जसे पुरावे येत आहेत तसे इन्क्वायरी करतायत। ज्या ज्या बाबी केल्या पाहिजे त्या सर्व बाबी माननीय देवेंद्रजी यांनी आपल्या सरकारने केल्या आहेत। मी मराठा समाजाला विनंती करतो की त्यांनी तपासाकरता पूर्ण मदत व्हावी जेणेकरून तपास डायव्हर्ट होऊ नये, तपासामध्ये कोणताही क्ल्यू सुटू नये, जेणेकरून आरोपींना योग्य शिक्षा जे काही शिक्षा मिळायला पाहिजे ती शिक्षा कोर्टामध्ये टिकली पाहिजे, कोर्टात त्याला शिक्षा झाली पाहिजे। याकरता सरकार आणि पोलिसांना मदत अपेक्षित आहे।
समाजामध्ये समोरासमोर येऊन आंदोलन करणे या तपासामध्ये कमजोरी निर्माण करू शकतं. पोलिसांच्या तपास यंत्रणावर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर येतं. त्यामुळं समाजाला माझी विनंती आहे, मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, हा काही सामाजिक आंदोलनाचा भाग नाही आहे. यामध्ये पोलिसांना जास्तीत जास्त मदत करून यामध्ये आपल्याला आरोपीला शिक्षा मिळण्याकरता काय काय करता येईल हे केलं पाहिजे. जनतेची सर्व कामे लवकर व्हावी म्हणून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 7 कलमी कार्यक्रमांवर दिला भार. तर एक नजर या 7 कलमी कार्यक्रमांवर. विभाग कार्यालयाच्या वेबसाईट अद्यतन करा. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवा. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. उद्योजकांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या. शासनाचे महत्त्वाचे प्रकल्प आणि योजना प्रकल्पांची भेट घ्यावी. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा सदस्य व्हायचंय का? तर आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.